आज देवप्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आयएमएनआर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा आपल्या अहिल्यानगरचा जिल्हास्तरीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने मागच्या 15 दिवस जसा राज्याचा कार्यक्रम संपन्न झाला, भव्य असा पिंपरी चिंचवडला दुसरीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर सिलसिला अख्ख्या महाराष्ट्र जिल्हास्तरीय कार्यक्रमचा चालू आहे आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये अख्ख्या राज्यभर तालुका आणि केंद्राचे कार्यक्रम चालू होणार आहे। खरी पाहता आनंदाची बाब अशी आहे की या परीक्षेमध्ये योगदान या नगरचं मोठं आहे आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम खूप मोठा आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माझे तो प्रेरणास्थान आणि आपल्या या भूमीतून उच्च असं भरारी घेणारे, गगन भरारी घेणारे, उच्च पदापर्यंत शिक्षण क्षेत्राचा मान सन्मान मिळणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अर्जुनकर टेमकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने विविध उपक्रम राबवणाऱ्यांचे पुराडे साहेब, त्याशिवाय या दोन्ही अकॅडमीच्या राज्यस्तरीय टीम मेजर साहेब आणि ज्यांना सन्मानित आत्ताच केलं आदरणीय दालमे सरांचं गेल्या 7 ते 8 वर्ष माझ्याशी या ठिकाणी क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या मॅडम त्यांनाही या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार सन्मानित केलं आणि खऱ्या अर्थाने या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये जे बक्षीस पात्र विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, मार्गदर्शक शिक्षक आहेत, शाळा आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि केंद्रातलेही काही स्थानिक केंद्रातले काही विद्यार्थी आहेत आणि या सिस्टीमला योगदान सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं। धन्यवाद साहेब। ज्यावेळेस या सिस्टीमचा ऑनलाईन निकाल लागला त्यावेळेस आमच्या नगर जिल्ह्याने खूप मोठं भरारी पहिल्यापासूनच पाथर्डीचं नेवाशाचं धबधब्यावर होता, पण हे क्षेत्रामध्ये हे जे साक्षीदार आहेत आपण खरं पाहता तर या कार्यक्रमाला आदरणीय अल्ताफ सर आणि आदरणीय विटेकर सर हे पत्रकार बनले, हिमागावचे ते अध्यक्ष, शिक्षण क्षेत्राशी काही संबंध नाहीये आणि पत्रकार असताना त्यांनी कुठेतरी वाचलं की दही अकॅडमी गडचिरोली भंडारा गोंदियापासून कोकणापर्यंत निघले, खानदेशापर्यंत निघले, कर्नाटकाच्या बाउंड्रीपर्यंत काम करते आणि आपल्या हितली जगाची सिस्टीम असून आपण त्यात काय योगदान दिलं पाहिजे। सहज त्यांनी एक दिवस पहाटे कॉल केला साहेब आणि जाणून घेतलं म्हणजे आम्ही आमच्या नगर जिल्ह्यासाठी करू शकतो का आणि खरा अभिमान आहे आजचा जो कार्यक्रम आहे जो काय आज पाहताय खरं तर त्यांच्यामुळे आणि त्यासोबत अजून दुसरे जसे डोंगरे मॅडम असतील, गावडे सर असतील यांनी हे पार पाडला। खरं तर त्यांच्यासाठी जोरदार चाळा। त्यांच्या शिक्षणावरती कुठलाही संबंध नसताना शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून घेणारे व्यक्तिमत्व खरंच माझ्यासाठी आदर्श आहे। दुसरी गोष्ट या कार्यक्रमामध्ये या प्रोग्राम मध्ये लगातार वर्षभर आपण काम करतोय। ज्यावेळेस मी श्रीरामपूरची 12 मुलं एवढे 198, 200 पैकी 200, 200 पैकी 196, 300 पैकी 280 हे मार्क पाहून ग्रामीण भागातलं टॅलेंट जे सिस्टीमचं ध्येय आहे एकच ध्येय विद्यार्थी विकास आमचं प्रेरणास्थान काय आहे तर महाराष्ट्र कोणत्या परिस्थितीमध्ये देशामध्ये शिक्षणदृष्ट्या पहिला आला पाहिजे आणि युपीएससी मध्ये 50% यशाचा वाटा राहिला पाहिजे। विचार करा साहेब, स्वप्न झोपेत पाहिलं जात नाही आणि ते कधी पूर्ण होतं मला तरी माहित नाही। आम्ही एवढ्या डोळ्याने स्वप्न पाहतो आणि सिटीच्या पर्यंत पाहण्याचं स्वप्न सर्वच पाहतात, पण या सिस्टीमने सिटीच्या पलीकडचे स्वप्न पाहिले कारण ज्यावेळेस 400-500 पदाची ज्यावेळेस भरती होती देशामध्ये त्यावेळेस साहेब आमच्याकडे 2-4 कॅन्डिडेट त्या युपीएससी मध्ये पात्र ठरलेले असतात। मी म्हणलं महाराष्ट्र जर सुधारायचं म्हणलं ना तर IAS, IPS, क्लास 1, क्लास 2 सर्व उच्च पदावर महाराष्ट्रातले भूमिपुत्र असले ना तर ते खऱ्या अर्थानं प्रेम करतील आणि मोठं कार्य करतील, महाराष्ट्राला आमच्या उज्ज्वल सुखमंत्रण करतील किंवा देशात काय आंतरराष्ट्रीय पटलावर नेतील। म्हणून युपीएससीची परीक्षा राज्यस्तरावर आपण जाण्याचा मार्ग पहिलीच्या आयएमएनआरपासून चालू केला। आज साहेब आनंद होतो 1,34,048 मुलं आपण उच्च पदावर आहात, आम्ही तुमच्या मार्गदर्शनाकडे वाढलेलं घडलेलं आज 1.5 लाख मुलांची परीक्षा घेणं सोपं आहे साहेब। आज 1,500 केंद्रावर जिथं एसटी जात नाहीये अनेक ठिकाणी कितीतरी अडचणीत अशा 1,500 सेंटरवर आपण 1,34,000 मुलांना परीक्षा घेतली। इलेक्शन पेक्षा मोठं कार्य त्या ठिकाणी त्या अनेक बंधू भगिनींच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याचा सारखा अभिमान आहे। खऱ्या अर्थाने नगरमध्ये ज्या मुलांनी हे यश मिळवलंय हे शब्दातून सांगणं कठीण आहे। त्यावेळेस ऑनलाईन निकाल लागला तर नगरचे पटापटा रिझल्ट येत होते आणि खऱ्या अर्थाने नगरमध्ये हे पहिल्यांदा तेवढी उंच भरारी घेतलेली होती
त्यामुळे मी सर्वांना उपस्थितांना विनंती करतो, ज्या विद्यार्थ्यांनी गोगोईस राज्य जिल्हा केंद्रामध्ये मिळवलंय, जोरदार या माझ्या स्टारसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं कर्तव्य, त्यांचं असंच उंच व्हावं आणि एक IPS अधिकारी होतो ह्या स्टेजवर घेऊन आपल्याला मार्गदर्शन करतील, हीच अपेक्षा सिस्टीम मधून बाळगू करते. खरं तर साहेब नुसतं आम्ही एवढं थांबलो नाही. आमचं स्वप्न रक्त खवळण्यासारखं आहे. काय आहे, 50% कृषीमध्ये सगळं वाटा आमचा राहिला पाहिजे. हे छोटं स्वप्न आहे का? खूप मोठं स्वप्न आहे. मग त्या स्वप्नासाठी कार्य तसंच करावं लागतं. आम्ही रात्रंदिवस वणवण आणतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जनजागृती करण्यासाठी. पालकांचं खूप कौतुक आहे. म्हणून महाराष्ट्राचं नाव दया अकॅडमी म्हणजे काय? महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट अकॅडमी म्हणजे दया अकॅडमी. आणि तिच्या नावातच ध्येय आणि परीक्षेत विनर आहे. मग ह्या देव प्लॅटफॉर्मवर जर आपली ध्येय पूर्ण करायची असेल तर हा देव प्लॅटफॉर्म आपल्या सोबत ठेवा. विद्यार्थ्यांची कोणती चिंता करू नका. आता 1 तारखेला उद्या गुणवत्ता म्हणून आपला नवीन प्रोजेक्ट चालू होतोय. जिथं UPSC मध्ये जर 50% वाटा तयार करायचा आहे तर आम्ही काय शोधलं की अजून काय मुलांना करता येते का? मग स्थानिक त्यांचा जो वर्गाचा क्रमिक अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यासक्रमामध्ये प्रोजेक्ट उद्या लॉन्चिंग होतोय. त्यामध्ये पण सर्वांनी भाग घ्या, जेणेकरून मुलांचा कुठलाही ड्रॉबॅक, त्यांना कळसापर्यंत जायचं ना मंदिरापर्यंत किंवा एखादी बिल्डिंग बांधायची नाही तर कुठल्याही वीट चुकीचे लागता नाही याचं कार्य सिस्टीम करते. आणि तुमचं जे सहकार्य खूप मोठं आहे साहेब. आनंदाची बाब, आम्ही आता सध्याला 2 तासांनी एका जमिनीवर जातोय. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं सर्व केलं सिस्टीम. कुठली प्रॉपर्टी 2013 पासून माझ्या नावावर नाही, सगळं सिस्टीमला दान केलंय. आणि जे इंटरनॅशनल स्कूलची मी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी कमिटमेंट केली होती, पालक मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, सर्व संस्थाचालक सर्वांना विनंती की जी कमेंट केली ती मी पूर्ण करणार. आजपर्यंत तुम्ही सगळं ऑनलाईन क्लास झाले की नाही, ऑनलाईन टेस्ट होतात की नाही, वेळेवर परीक्षा होतं की नाही, चेकचा प्रश्न असेल, चेक सध्याला आपले सर्व तयार आहेत. राज्याचे तयार आहे, जिल्ह्यात तयार आहे, तुम्हाला चेक पण भेटले जाते. गेल्या वर्षी आपण 18 लाखाचे बक्षीस वाढले साहेब, यंदा 56 लाखाचे बक्षीस आहे. सिस्टीम 1ही रुपयाला व्यवसाय नाहीये. आमचं स्वप्न व्यावसायिक नाहीये. आपला देश महाराष्ट्र ही जपून विद्यार्थी त्या ठिकाणी जगतो आहे. म्हणून तुम्हाला होतं 2027 ला इंटरनॅशनल स्कूल चालू होणार आहे आणि त्याच्यासाठी 3 वर्ष तुमच्या हातात आहे. जर आपल्या मुलाला तिथे प्रवेश मिळवायचा असेल, तुम्ही पाहता असाल नगरमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किती पळावं लागतंय चांगल्या स्कूलसाठी. नवोदयचे शिक्षक मित्र बंधू भगिनीला माहिती असेल नवोदयचं ऍडमिशन घेण्यासाठी किती अभ्यास करावा लागतोय. 2027 पहिलं जूनचं वर्ष असणार आहे. इंटरनॅशनल स्कूल दया अकॅडमीचं चालू झालेलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये 2025, 2026 आणि 2027 3 वर्ष लगातार पहिल्या टॉप मध्ये 100 मुलं येणार आहेत. बघा, रिमाइंडिंग करतो, पहिले जे टॉप 100 मुलं असणार आहेत ते मुलं त्या इंटरनॅशनल स्कूलला प्रवेश पात्र ठरणार आहेत आणि त्यांना वयाच्या 21 वर्षापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 100 मुलं ही दरवर्षी शिकणार आहेत. ही मुलं वयाच्या 10वीला जेव्हा क्रॉस होतील तर UPSC क्रॉस केली असेल. एवढा चांगला प्रोजेक्ट त्यांच्या शिक्षण तयार केलाय. फॉरेन मध्ये पण त्याची गरज नाही. आणि आनंदाची बाब साहेब, हे फक्त प्रोजेक्ट आमचा सध्याला हा पायलट म्हणून आहे. 2030 पर्यंत जे 6 विभाग आहेत, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, अमरावती, संभाजीनगर आणि आपलं नागपूर, 6 विभागामध्ये असे इंटरनॅशनल स्कूल चालू होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 100 म्हणजे एका वर्षाला 600 मुलाला दत्तक घेतलं जाणार आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये गेला त्यांना शिक्षणाची व्हॅल्यू पाहिली ना मित्र 5 लाखाच्या खाली नसणार आहे. तुम्ही विचार करा, एका टायमाला जर 6000 मुलं शिकणार असेल, त्यासाठी सिस्टीम वाटावलं असेल तर तुम्ही मात्र योगदान द्या. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. हे असं स्वप्न नसतं. माझ्या आयुष्यात जे भेटलं नाही ते माझ्या महाराष्ट्राच्या मुलांना त्या वाट्याला येऊ नये म्हणून 25 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं. 10 वर्ष माझे बेसिकला गेलेले, 1ही रुपया कोणाचा घेतलेला नाही सिस्टीमला. आयुष्यात जेवढं कमवलं तेवढं देतोय. आणि ती जमीन पण सहाय्य कर उद्या सरांच्या इथं अर्थमंत्री आहेत आपल्या सिस्टीमचे, ती पण उद्या आपण दान करतो. आणि इंटरनॅशनल स्कूल त्या ठिकाणी मोठं उभं. इंटरनॅशनल स्कूलमध्ये घोड्या चालवण्यापासून, स्विमिंग पासून, स्पोर्ट पासून कुठलंच IT क्षेत्र असून तर कुठलं असून तर पाहिलं कुठलंही क्षेत्र रिकामं ठेवणार नाही. एवढं चांगलं शिक्षण आहे. फक्त या मुलांना चांगलं जर घातलं ना, बघा रनिंग मध्ये जर आपल्याला मुलाला उतरायचं तर मग नुसतं भाकरबाजी घालून चालेल का? त्याला पौष्टिक आहार पण द्या ना, मुलाचं आरोग्य पण जपा ना, त्या तयारीचं शिक्षण पण द्या. 22,000 पाहिजे त्या पद्धतीने दिलं पाहिजे. सिस्टीम आमच्या पद्धतीने सर्व करणार आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत नव्हे तर सिस्टीम मी नसेल त्यावेळी सिस्टीम मोठ्या लेवलला कार्य करेल. 72 प्रोजेक्ट आहेत साहेब, 6 प्रोजेक्ट रन केले जातात. आणि आनंदाची बाब असे आज 1.5 लाख मुलं येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 3.5-4 लाख पुढल्या वर्षी. मग मला हे करत असताना तुमचा सहकार पाहिजे. राहिली बाबा ट्रॉफीच, आज हा जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे. बराच हा जिल्हास्तरीय कार्यक्रम, जिल्ह्याच्या ट्रॉफी जवळपास 63 ते 63 आहेत. तर काय आमची बंद वगैरे
जसं पाथर्डी असेल, नेवासा असेल, तुमचं केंद्र पुणे जिल्ह्यात आहे, त्यांचे टॉपिक पुणे जिल्ह्यात आहे. आष्टीचे मित्र आले आहेत, त्यांचे टॉपिक बीड जिल्ह्यात आहे, जिल्हा वेगळा. असे पण मित्रमंडळी आलेले आहेत विद्यार्थी, नाराज होऊ नका. यावर्षी आनंदाची बाब आहे, कालच आज तिसरा दिवस आहे. नगरच्या सेवेसाठी आपण आज इथं 1 BHK फ्लॅट घेऊन आपल्या नगरच्या विद्यार्थी पालकासाठी सोय होण्यासाठी, गैरसोय होण्यासाठी आज आपण ऑफिस खोललेलं आहे. त्यासाठी मी टाळ्या होत्या. तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. ऑफिस हे सोशल वर्क करतात, आम्ही पण सोशल करतो, आपला बिझनेस नाहीये. जिल्ह्याचे कार्यक्रम दाखवा कुठे घेतलेले का, केंद्राचे घेतलेत का, तालुक्याचे घेतलेत का, राज्याचे एवढे होते का. त्यामुळे ज्यांना ट्रॉफी